आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवारजी. रोहितजी, आज तुमचा मोर्चा आहे हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधात, काय सांगा? नाही, एकतर तिथे असणारे नागरिक असतील आणि फक्त काही हिंगणघाटचा मुद्दा असं नाही की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथे असणारे जे कुठले तालुके आहेत, तिथे असणारे जे शहर आहेत, तिथे असणाऱ्या लोकांचा या स्मार्ट मीटरला विरोध आहे. आणि त्या अनुषंगाने अतुलजी बांदेले यांनी तिथं एक मोठा मोर्चा काढलेला आहे, नियोजित केलेला आहे. अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब, अनिलजी देशमुख साहेब असेल, सुनीलराव भुसारा असतील आणि आम्ही सगळेजण तिथं जाणार आहोत. पण जो काही लोकांच्या मनामध्ये राग आहे तो कुठेतरी रस्त्यावर आला पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. कारण की हे जे काही लादण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातो ते सुद्धा अधिवेशनात हे सांगून 2024ला इलेक्शनच्या आधी जेव्हा अधिवेशन चालू होतं त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की आम्ही कोणावरही काही लादणार नाही. सुरुवातीच्या 5 वर्षात आम्ही सर्व सरकारी कार्यालयामध्ये हे स्मार्ट मीटर लावू, कसे चालतात बघू आणि मग लोकांच्या बाबतीत हे करायचं नाही करायचं हे ठरवू. पण जसे हे 2024 नंतर सत्तेत आले त्या दिवसापासून लादणं, हे जे स्मार्ट मीटर आहे हे लादणं सुरू केलेलं आहे आणि त्याचा विरोध आम्ही सर्वजण करतो. दादा, अमरावतीमध्ये आज 3 चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे. पहाटे आग लागली NICU मध्ये, काय सांगा? नाही, अतिशय वाईट घटना झालेली आहे. कुठं ना कुठंतरी आपण जर बघितलं तर या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणारे लोक गरीब असतात आणि मग तिथे गेल्यानंतर अशी एखादी घटना घडत असेल, कॉन्ट्रॅक्टरमुळे असेल, नाही तर प्रॉपर फायर ऑडिट झालं नसेल म्हणून असेल, नाही तर शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुठंतरी कामचुकारपणा झाला असेल, पण मृत्यू हा गरिबाचाच होतो, गरिबांच्या मुलांचाच होतो. ही चौकशी 100% तिथं झाली पाहिजे. कसं झालं, का झालं. आता कळतंय की AC मधून कुठंतरी आग लागली. मग तो कॉन्ट्रॅक्टर कोण, सप्लायर कोण ह्याला जबाबदार, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणजे आपण जर आकडेवारी बघितली, म्हणजे ही तर घटना आहे, म्हणजे आग लागली आणि त्यात 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. पण काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल, आदिवासी आश्रमशाळेमध्ये 3 चिमुकलींना साप चावला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. आणि हे आकडे जर आपण खोलात जाऊन बघितलं तर 2.5 वर्षातील एकूण बालमृत्यू 23 ते सप्टेंबर 2025 पर्यंत 34,000च्या आसपास आपल्या महाराष्ट्रात झालेले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे झालेले आहेत. पण कुठं ना कुठंतरी याला शासन जबाबदार असतं. त्याच्याचबरोबर जे काही पौष्टिक आहार लहान मुलांना अंगणवाडीला तिथं दिला जातो, त्याच्यामध्ये विषबाधा होणं असेल, नाही तर वेगवेगळी कारणं असतील. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त गरिबाची पोरं मरत आहेत म्हणून सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं आहे असं मला वाटते. आणि स्ट्रक्चर, त्याचा विकास आणि मोठे मोठे प्रोजेक्ट आणण्यामध्ये हे सरकार तिथं बिझी आहे आणि त्यातून कुठंतरी मलिदा खाते, नाही तर कमिशन घेते. पण गरिबाच्या ह्या सगळ्या ज्या अडचणी त्या खऱ्या अर्थाने त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तुमची PA, त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, त्याबाबत काय सांगणार? म्हणजे आत्महत्या की हत्या अशी चर्चा सुरू झाली. नाही, त्याच्यामध्ये आज दुपारपर्यंत पोलिसांकडनं रिपोर्ट येणार आहे. आज सकाळीच मी DYSP साहेबांशी त्या ठिकाणी बोललो आणि त्यांचा तपास आता फायनल लेवलला आलेला आहे आणि जो कुठला तपास असेल ते स्वतः सांगतीलच. पण मी बोलत असताना परिवाराशी संवाद साधून बोलायचं नाही बोलायचं, हे परिवार काय बोलतोय आणि तपास काय दिसतोय हे कुठेतरी समजून घेऊन मी नक्कीच माझं वक्तव्य दुपारनंतर त्या ठिकाणी देईल. दादा, खुल्या खाद्यतेल विक्रीवर तुकाराम मुंडे यांनी बंदी आणलेली आहे, परंतु आता त्याविरोधात व्यापारी आक्रमक झालेले आहे, कोर्टात जाण्याचा इशारा दिलेला आहे. माझं एवढंच खरं तर तुकारामजी मुंडेंना विनंती करायची की तुम्ही काम चांगलं करताय. जिथं कुठं चुका आहेत, तिथं भेसळ होते, त्या सर्व कंपन्यांवर तुम्ही तिथं कारवाई करत आहात. हॉटेल्स, रेस्टॉरंट, कुठेतरी एक शिस्त एका प्रकारची, बहुतांश लोक हे सगळं फॉलो करत होते, पण काही लोक जी फॉलो करत नव्हते त्यांच्या मनामध्ये आता दहशत बसलेली आणि ती चांगली आहे ग्राहकांसाठी. त्यामुळे एका लेवलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण आता जे ओपन तेल, म्हणजे जे ओपन तेल विकलं जात होतं ते पारंपरिक पद्धतीने विकलं जात होतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शहानिशा करा. पण पूर्णपणे जे काही ओपन हा तेलाचा विक्री होत होते, नाही तर घाण्याचं तेल जे दिलं जात होतं त्याच्यावर तुम्ही सगळ्यांवरच कारवाई करणार असाल तर शेवटी त्या लोकांचं हातावर पोट चालत असतं. त्यामुळे त्या लोकांच्या बाबतीत, त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीतसुद्धा विचार करणं महत्त्वाचं. क्वालिटी मेंटेन करायला हवा, पूर्णपणे बंद करणं हे योग्य नाही असं मला तरी वाटतं. छगन भुजबळ म्हटले की जरांगे पाटील यांचा लढा जो आहे तो शासनाविरोधात आहे, OBC विरोधात नाही किंवा आमच्या विरोधात नाही. नाही, मग काही प्रमाणात त्यांनी तिथं योग्यच बोललेलं आहे आणि आमचं हेच मत आहे. म्हणजे भुजबळ साहेब हे सिनियर नेते आहेत
आणि मग तिथं आमचं मत आहे की जेव्हा एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मोठा नेता जेव्हा समजा दुसऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व सामाजिक दृष्टिकोनातून करणाऱ्या एका व्यक्तीबद्दल जेव्हा एखादं स्टेटमेंट देतो तेव्हा त्यामध्ये होतं असं की दोन समाजामध्ये वाद निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा कुठं ना कुठंतरी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात तिथं होत असतो. म्हणजे वाद इतका वाढला होता लोकसभा आणि विधानसभेमध्ये की मग तिथे तो वाद मिटवणं अवघड झालं होतं. त्यामुळे अशी भूमिका सरकारच्या विरोधात सर्व लढत आहेत, सरकारने त्या बाबतीतला निर्णय घेतला पाहिजे. अशी भूमिका मांडणं नाही तर बोलणं हे सुद्धा आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण का आज लोकांसमोर अनेक इतर अडचणी या आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांपासून फार मध्यमवर्गीयांपर्यंत त्या अडचणी सोडणं आणि मुद्द्याचं बोलणंही महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न माझा, जेन झीकडे नेते आकर्षित होत आहेत. पुण्यातला राहुल गांधींचा कार्यक्रम बघितला असेल तुम्ही. नागपुरात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम झाला आणि प्रचंड मोठ्या संख्येमध्ये 30,000पेक्षा जास्त जेन झीज त्या ठिकाणी आले होते. नाही, राहुल गांधीजींचा कार्यक्रम बघितल्यानंतर लोकांची म्हणजे तिथं गर्दी उत्साह काय असतो आणि लोक स्वतःहून जेव्हा येतात तेव्हा कार्यक्रम कसा होतो हे राहुल गांधींचा कार्यक्रम बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना ते जाणवतं. पण नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यक्रम आपण बघितला तर आणलेली गर्दी कशी असते, उत्साह कसा नसतो हे कुठेतरी तिथं आपल्याला जाणवतं. महत्त्वाचं काय, संवाद करत असताना ठीक आहे एखादा व्यक्ती प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर देत आहे, त्यापेक्षा तुम्ही जर तिथे असणाऱ्या सामान्य लोकांना प्रश्न विचारण्याची संधी दिली असती तर कदाचित त्यांनी योग्य आणि थेट प्रश्न तिथं विचारले असते. पण तसं तिथं कुठेही काही झालेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की आणलेली गर्दी आणि आलेली गर्दी याचा फरक जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर राहुल गांधीजींचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम बघणं महत्त्वाचं आहे. भाजपनं आरोप केला होता की राहुल गांधी यांनी पैसे देऊन त्यांच्या कार्यक्रमासाठी जेन झीजला आणलं. पैसे देऊन एवढा उत्साह कुठल्याच कार्यक्रमामध्ये तिथं नसतो. झालं असं आहे की भाजपचे मोठे नेते आता घाबरलेले आहेत आणि खालचे जे कार्यकर्ते नेते त्यांच्या पायाखालची आता वाळू घसरायला लागली की आता वातावरण बदलतं आहे. आता आपण येत्या काळामध्ये सत्तेत येणार नाही ही जाणीव सगळ्यांना झाल्यामुळे काय बोलायचं आहे ते बोलण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत. शेवटी लोक जेव्हा उत्साहाने येतात ते वातावरण कसं असतं हे सगळ्यांना त्या ठिकाणी कळतं. नागपूरला झालेला कार्यक्रम कसा झाला आहे हे तुम्ही तिथे आलेल्या गर्दीवरूनच तिथं समजू शकता. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.